मी बाबाराव मुसळे, कवी, कथा, कादंबरीकार. मी आपल्याला माझ्या गावच्या माझ्या लहानपणच्या आठवणी सांगण्यासाठी माझ्या गावाकडे घेऊन जात आहे. आजचा 10वा भाग. मित्रहो, एक जुनं गाणं आठवते. बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना, ऐसे मनमौजी को मुश्किल है समझाना. लहानपणी याचा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे. गावात जर समजा आपल्या घरातल्या कोणाचं, आपल्या घरचं असल्यावर तर सोडूनच द्या, पण आपल्या घरातलं कोणाचं असेल किंवा वेटाळात कोणाचं असेल किंवा आपल्या वेटाळाच्या जवळच्या वेटाळात जर कोणाचं असेल, तर अशा वेळी आम्ही कसे वागायचो. घरचं लग्न असेल किंवा घरातल्या कोणाचं असेल तर खूप धांदल असायची पाठीमागे. जसे सगळे कामं आपल्याच कामावर, आपल्याच अंगावर येऊन पडलेले आहेत, अशा पद्धतीनं वागणं असायचं. साधारणतः लग्नाच्या आधी 15 दिवसापासून एक वेगळी धामधूम चालू व्हायची. काय असायची ती? गावातल्या मातंग मंडळींना पळसाची पानं तोडून आणायला सांगितली जायची. दिवसा त्यांनी पानाचे पोते घरी आणून टाकायचे. संध्याकाळी जेवणं बिवणं झाल्यावर रात्री कंदील लावून गोणे अंथरून त्यावर ते पोते रिचवायचे आणि मग आपल्या भावकीतल्या लोकांनी तिथं जमा होऊन त्यापासून इस्ताऱ्या डोने तयार करायचे. आता अशा या कामामध्ये मग ते कोणाच्याही घरचं असो, गावात आमच्या बाबांचा फार मोठा सहभाग होता. तो कसा? तर त्यांचा एक छंद होता. ज्वारीचे धांडे ज्याचे टिपरे लांब लांब आहेत ते जमा करायचे, ते फोडायचे. त्याच्या ज्या शिळका असतात त्या शिळका घरी आणायच्या आणि मग त्या शिळका बारीक करून त्या साळून पद्धतशीर त्यांचेही गठ्ठे बांधायचे. असे मोठमोठे गठ्ठे त्या काळी आमच्या माडीत पडलेले असत. गावातल्या कोणताही कार्यक्रम असो, मग ज्याच्यासाठी त्यांना इस्ताऱ्या लावाव्या लागत असत, की मग ती माणसं आमच्या घरी यायची आणि आमच्या घरून त्या चिवट्या घेऊन जायची. त्यांना शिळका म्हणत. तर ह्या शिळका टोचून इस्ताऱ्या तयार करायच्या, त्याचे डोने तयार करायचे. आमचे बाबा नेहमीच कोणताही सण असला किंवा घरी पाहुणे रावणे आले की मग पळसाचे, कोंबळीचे किंवा मोहाचे पानं तोडून आणत आणि मग घरच्या घरी इस्ताऱ्या डोने तयार करत त्यांच्याजवळ बसून आम्ही सगळेच भाऊ डोने इस्ताऱ्या लावायचं शिकलो. त्यामुळे तेवढ्या वयातही मी सुद्धा त्या बाकीच्या मंडळीबरोबर इस्ताऱ्या डोने लावायचं काम करत असे. आणि हे काम साधारणतः 8-10 दिवस चालत असे.
त्यात आणखी एक काम माझ्याकडे किंवा आमच्यासारख्या लहान पोरांकडे असायचं की ए ते डोणे एकात एक घालून त्याचे गठ्ठे बनवा, किंवा त्या इस्ताऱ्या एकावर एक ठेवून त्याचे गठ्ठे बनवा आणि घरात नेऊन ठेवा. हे झालं एक काम. दुसरं एक लग्नाच्या आधीचं काम असायचं, पण तिथे आमचा रोल नसायचा, पण ते पाहायचं वेळ असे. ते काम असे लग्नासाठी लाकडं फोडून घेणं. ही लाकडं फोडून देणारी माणसं मजूर असत. त्यांचे घन, त्यांचे कुऱ्हाडी, हे सगळं हत्यार, छन्न्या त्यांच्या लहान मोठ्या ते सगळे हत्यार ते कसे वापरतात आणि केवढंही मोठं खोड असेल तर ते कसं फोडतात हे पाहणं मोठं कौतुकाचं असायचं. भर उन्हात ही माणसं उघडी वाघडी होऊन, डोक्याला काही आहे नाही याचाही विचार नाही, फक्त कमरेभोवती गुंडाळलेलं धोतर, तेही वर खोसलेलं, घामानं लथपथ होऊन काम करायचे. कौतुक वाटायचं त्यांचं. जसजसा लग्नाचा दिवस जवळ येईल तसतशी लगबग आणखीनच वाढायची. लग्नघर आमचं स्वतःचं असलं की मग वऱ्हाडणी आणायला जाणे, गावगावच्या सोयऱ्या धाऱ्यांना अक्षिदा किंवा मग चिठ्ठ्या, त्यावेळी पत्रिका वगैरे नव्हत्या, त्या तयार करणे. तू आमका तू टमक्या गावला जाय, तू त्या दुसऱ्या गावला जाय, अशा प्रकारे कामाची वाटणी व्हायची. आणि जाणाराला कधी कधी बैलगाडी, छकडं, दमनी असं भेटायचं. पण लांबची गावं असतील तर मग त्याला रेल्वेनं किंवा असेल तर मोटरनं जावं लागेल. मोटरच्या किंवा रेल्वेच्या ज्या कुठल्या टप्प्यावर त्याला उतरायचं, तिथून ते गाव आणखी पुन्हा जास्त दूर असायचं. मराठवाड्यातली काही गावं त्यावेळी इतकी दुर्गम होती की त्या गावाला लग्नाच्या अक्षिदा किंवा मग मूळ, तिथल्या बायकांना मूळ जर घेऊन जायचं असेल तर आमच्याकडे एकच माणूस, एकमेव माणूस, त्याच्याशिवाय दुसरं कोणी जात नव्हतं. का जात नव्हतं? कारण त्यांना तिकडचे सगळे रस्ते माहिती होते. बरं, लग्न जवळ आलं, पराडणी आल्या, अगदी बायकांची गाणी, हळद दळणं किंवा घरातलं जे काय सामान असेल तो तयार करणं, घराला जर शौकीन असेल घरमालक तर रंगोटी, रंग देणं, फार नक्षीबाज वगैरे असं काही रंग नसायचे, की एक गेरूचा रंग द्यायचा, खालून चुन्याचा पट्टा मारायचा, किंवा मग चुन्याचे 5 बोटं वाटीत बुडवायचे, चुन्याच्या वाटीत बुडवायचे आणि ते भिंतीवर उमटवायचे, आणि मधात एक बोट कुंकवाच्या वाटीतलं मध्ये बुडवायचं. म्हणजे अशा पद्धतीची ही नक्षी, बोटांची नक्षी घरभर आणि दरवाज्यांच्या खिडक्यांच्या भोवती काढली जायची. वातावरण तयार व्हायचं घरामध्ये. दिवस उगवला हळदीचा,
की त्या दिवशी नवरदेव आलेला असेल. आमच्याकडे नवरदेव हळदीला नवरीकडे येतो आणि मग त्या नवरदेवाला कुठंतरी जानोसा द्यावा लागतो. त्याच्यासोबत त्याच्या करवल्या असतात, त्यांची बडदास्त राखावी लागते. मग आमच्यासारखे पोरं तिकडं जास्त लुडबुड करायची. पाणी नेऊन दे, अमकं नेऊन दे, ढमकं नेऊन दे, असं काहीतरी असायचं. संध्याकाळी हळदी लावून नवरी नवरदेवाला आंघोळी घातल्या जायच्या. आणि हे पाहण्यासाठी माझ्या लहानपणातले जे माझे सोबती ते तर असतच, पण तरुण पोरही मुद्दाम आलेले असत. ते यासाठी की ह्या बायका जेव्हा नवरीला आंघोळ घालतात, तो जो नाहनुरा तयार करतात भोवताल, 5 तांबे मांडून त्याच्या भोवती 5 दोऱ्याच्या फेऱ्या मांडायच्या, मारायच्या आणि त्या प्रत्येक तांब्यामध्ये केकसा टाकायचा, हळदीपासून तयार केलेला, त्यात पाणी टाकायचं आणि मग त्यांच्यामध्ये त्या नानुऱ्याच्या मध्ये चौरंग मांडायचा. तिथं गरम थंड पाणी गंगाळात आणायचं आणि नवरीला तिथं सार्वजनिक ठिकाणी आंघोळ. मित्र हो, तोपर्यंत त्या मुलीनं कधीही अशी सार्वजनिक ठिकाणी आंघोळ केलेली नसते. आणि ते पाहण्यासाठी मग काही आंबट शौकीन जमा झालेले असायचे. नवरीची आंघोळ झाली की मग नवरदेवाची आंघोळ. पण या आंघोळीचं आणखी एक कौतुक असं की ह्या आंघोळी चालल्या असताना काही थट्टेवाल्या ज्या भावजया आणि नंदा त्या आपसात एकमेकीला हळद वगैरे लावणं असा प्रकार करायचा. नवरीच्या अंगावर, नवरदेवाच्या अंगावर त्यांच्या तोंडात खोबऱ्याचे कुटके देऊन एकमेकाच्या अंगावर ते थुंकायची सुद्धा पद्धत होती. आणि हे व्हायचं, मजा यायची. अशा पद्धतीनं दोघांच्या आंघोळी झाल्या की मग तो नानोरा मोडून टाकायचा आणि मग घरात जायचं. लग्नाचा दिवस, लग्न संध्याकाळची असायची, गोरज मुहूर्त. मांडव तयार करण्यासाठी गाड्या गेलेल्या असत, माणसं गेलेली असत. जांभळीचे किंवा उंबराचे किंवा पिंपरणीचे डहाळे आणायसाठी. तोपर्यंत इकडं मांडव तयार होत असे. हे डहाळे आणले की मग त्याच्यावर ते टाकले जातात. आम्ही पोरं काय करायचो, जर समजा पिंपरणीचे ते डहाळे असतील तर मग ते पिंपरणीचे पानं तोडायचे, त्याची गोल घडी घालून पुंगी तयार करायची आणि पुई पी पुई पी असं करत ती वाजवत बसायचं. दिवसभर त्या मांडवातच मिरवायचं. पण दुपारच्या नंतर मात्र 3 वाजत आले की जिथं स्वयंपाक चालू असेल तिथं जायचं. विशेषतः मोठमोठ्या डेगांमध्ये, मोठमोठ्या भगुन्यांमध्ये डाळी, भात आणि येसोर हा आमच्या लग्नांमध्ये एक महत्त्वाचा भाग असतो.
हे तयार केले जात. घरी बराबुरा माणूस असेल तर तो लग्नात पुरणपोळी तयार करेल. त्यावेळेस डाळ घातली जात नसे. मला आठवते रामजी आजाच्या घरामध्ये बहुतेक ज्ञानूदादाचं लग्न जेव्हा झालं तेव्हा त्या लग्नात मांडे आणि आंब्याचा रस असा मेनू होता. हे मांडे करणं किंवा पोळ्या करणं केवळ बायकांचंच काम असायचं असं नाही. पुरुषही जे दळण तयार केलेलं आहे ते दळू लागत. बायकांना दळू लागत. लग्नाच्या आदल्या रात्री पुरुषांना बोलवलं जायचं. त्यांच्या घरचे कोपर आणि जे काय भांडं असेल पाणी घ्यायला ते घेऊन, आणि मग त्यांना पीठ दिलं जायचं आणि पिठाचे जे उंडे तयार केले जायचे ते उंडे रात्रभर ठेवून दिले जायचे. दुसऱ्या दिवशी मग बायकांना बोलवलं जायचं किंवा त्याच दिवशी सकाळी सकाळी बायकांना बोलवलं जायचं आणि बायकांकडून पोळ्या टाकून घेतल्या जायच्या. मला डाळीच्या बाबतीत विशेष आकर्षण होतं ते असं की ही जी डाळ आहे ती जेव्हा हटली जायची मोठ्या चाटूनं, लाकडी चाटूनं, तेव्हा तिचा इतका खमंग वास यायचा. तसा भाताचाही खमंग वास यायचा आणि यशोराचा तर सोडून द्या. नुसता पोटभर वास. त्यावेळेसची परिस्थिती फार वाईट होती मित्र. गहू पाहायला मिळत नसत. फक्त एखादा सण असेल तरच घरात शेरभर गहू यायचे. पाहुणा रावणा आला तर शेजारच्या घरून उसनं पीठ आणलं जायचं आणि पाहुण्यापुरता आणि बाबांच्या पुरता गव्हाच्या पोळ्या किंवा रोट्या तयार केल्या जायच्या. मग असं जर कोणाचं लग्न असेल, घरातलं असेल किंवा मग बाहेरचं कोणाचं असेल तर फार वाट पाहिली जायची. कशासाठी? की आपल्याला आता पोटभर रोटी पोळी जे काय असेल ते खायला भेटते. संध्याकाळ व्हायला आली त्याआधी म्हणजे झाक पडण्याच्या आधी पंक्ती उठायच्या. दिवस कलायला लागला की रस्त्यावर पंक्ती बसायच्या. रस्ते झाडून घेतले जायचे. त्यावर पाणी शिंपडलं जायचं आणि भिंती ज्या आहेत त्या भिंतीच्या सावल्या जसजशा पडतील त्या सावल्यानं ह्या पंक्ती लांबत जायच्या. मजा यायची. पंक्तीत जेवायला भेटणं ही म्हणजे फार देवदुर्लभ अशी गोष्ट होती. नवरदेव नवरीचं लग्न कसं लागलं त्याच्याशी काहीही देणं घेणं नसायचं. आपलं पोट भरलं त्यातच समाधान असायचं. मग नवरदेव परत गेला काय आणि नवरी परत गेली काय, काही असो, जर घरातलं लग्न असेल किंवा घरचं लग्न असेल तर 4 दिवसाआधीपासून घरातली सगळी माणसं लग्न असेल त्या घरीच सकाळ संध्याकाळ जेवायची. आणि काय असायचं जेवायला? भाकरी आणि चून, चुनावर तेल, सवतळलेली चटणी, कांदा, एकत्र जेवण्याची मजा काही और होती. आता काय राहिलं त्यातलं? काहीही राहिलेलं नाही. आपुलकी नावाचा भाग संपला.